ची लढत आहे आणि या 6 षटकांच्या लढतीमध्ये दोन्ही संघांना मात्र समसमान संधी असणार आहे. खन्नाच्या बॉलवरती मात्र ही संपूर्ण स्पर्धा या ठिकाणी मात्र पार पाडली जाते. सुरुवातीला जर पाहिलं तर या मैदानावरती 10x किंवा गुरुचा बॉल यूज केला जायचा, परंतु आता क्रिकेट बदललेला आहे आणि बदललेल्या क्रिकेटमध्ये खन्नाचा बॉल देखील यूज केला जातोय. पंचांच्या डाव्या बाजूने मात्र गोलंदाजीला सुरुवात करतो. राईट आर्म वर विकेटचा मारा घेऊन गौरव देशमुख. पहिल्याच बॉलवरती टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर, बॉल करतोय हवाई सफर साबिर महदच्या बॅट मधून या स्पर्धेतील या सामन्यातील आजच्या दिवसातील पहिला सिक्सर. रिप्ले मध्ये जर पाहिला तर मात्र बॉल पूर्णपणे स्लॉट मध्ये होता आणि साबिर सारखा बॅटर मात्र अशी चेंडू सोडणार आहे. पहिला षटकार येतोय. गौरव देशमुखच्या गोलंदाजीवर मात्र पहिल्याच बॉलवरती मात्र आक्रमण केलं गेलंय. यावेळी हाफ ट्रॅकर दिशा निवडली स्क्वेअर लेगची आणि हाई बॉल जातोय सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. साबिर दाखवून देते का मला या स्पर्धेमध्ये या संघादरम्यान आयकॉन म्हणून निवडले गेले. ऑल इंडिया आयकॉन लेवलचा खेळाडू. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर थोडासा त्रास पडला होता रणजितच्या समोर, परंतु जसा गौरव आला तसा मात्र आता आक्रमण केले जाते. सेकंड पॉवर प्ले मध्ये मात्र 3 खेळाडू आपण बाउंड्री लाईन वरती पाहतोय. लॉंग ऑफला त्या ठिकाणी संग्राम लावण, मिड ऑन लॉंग ऑनला धर्मा पवार, मिड विकेटला आपण पाहतो सुजित शेवाळे यांना. बॅक टू बॅक 2 सिक्सर आलेत. साबिर महद चांगली बॅटिंग मैदानावरती करतो. यावेळी बॉल आलाय स्लॉट मध्ये, त्याला पाठवलं जातंय समोरच्या प्लॉट मध्ये. बॅक टू बॅक तिसरा षटकार, सिक्सर हॅट्रिक कंप्लीट करतोय साबिर महद. अक्षरशः गोलंदाजाची त्या ठिकाणी मात्र दमछाक उडवली जाते. पिस काढलेत मराठी भाषेमध्ये सांगायचं झालं तर. सुरुवातीला जर पाहिलं तर पहिले काही चेंडू चाच पडत खेळत होता, परंतु आता लय सापडले. 3 बॅक टू बॅक सिक्सर येत आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये देखील बदल केला जातोय. संत बाळमावार संघाच्या माध्यमातून कॅप्टन राजू कंगला आपण पाहतो त्या ठिकाणी. फुल टॉस होता, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी मात्र होम डिलिव्हरी. अगदीच जर पाहिलं तर सुजित शेवाळेच्या हातामध्ये चेंडू त्या ठिकाणी विसावला जातोय आणि आता मात्र लोवर फुल टॉस बॉल वरती साबिर महद बहादूर माघारी परततोय. सॉफ्ट डिसमिसल पाहायला मिळाला. लोवर फुल टॉस बॉल वरती मोह आवरला नाही या चेंडूवरती फटका खेळण्याचा आणि त्या ठिकाणी मात्र बाद केलं जातंय.